हाय फ्रेंड, मी आज बनवत आहे गुलाबजामुन. गुलाबजामुन बनवण्यासाठी मी इथे रेडीमेड पीठचा वापर केलेला आहे आणि रेडीमेड पीठाने इन्स्टंट गुलाबजामुन तयार होतात. मी इथे 2 पॅकेटचा वापर केलेला आहे. मी 2 पॅकेटचे गुलाबजाम इथे करत आहे. तर मी हे पीठ मळून घेण्यासाठी दुधाचा वापर करत आहे. हे पीठ मळून घेताना आपल्याला थोडा वेळ लागतो. या पिठाचा डो असा लुसलुशीत आपल्याला तयार करायचा आहे. हे पीठ मळून घेत असताना दुधाचा वापर न करता पाण्याचाही वापर आपण इथे करू शकतो, पण मी इथे दुधाचा वापर करत आहे. तर मी थोडंसं तूप लावून घेतलं होतं हाताला, म्हणजे डो तयार झालेलाच होता माझा. नंतर मग मी थोडं हाताला तूप लावून घेतलं आणि लुसलुशीत डो असा तयार केला. मी इथे गुलाबजामुनसाठी पाक तयार करत आहे. पाक तयार करण्यासाठी मी इथे 4 ग्लास साखर घेतली आणि 5 ग्लास पाणी घेतलं आणि याच्यामध्ये थोडीशी मी इलायची टाकली आणि हा पाक मी साखर विरघळेपर्यंतच होऊ दिला. जास्त हा पाक मी इथे होऊ दिला नाही. नंतर मी छोटे छोटे गोळे करून घेतले, जे आपण पीठ मळून घेतलेलं होतं त्याचे. आणि इथे मी जेव्हा गोळे तळले तेव्हा व्हिडिओ स्किप झाला, तर मी दाखवू नाही शकली. थोडंसं कमी गॅसवरच हे गोळे तळून घ्यायचे आणि इन्स्टंट पाकामध्ये टाकायचे. असे आपले छान लुसलुशीत गुलाबजामुन तयार झाले. थँक्यू.